बुद्ध विचार आहे, दुराचार नाही. बुद्ध शांती आहे, हिंसा नाही. बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही. बुद्ध शुद्ध आहे, थोटांड नाही. सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर रसिक हो, नाविन्याची आस, उत्तमाचा ध्यास, योग्य निर्णय, अचूक नियोजन, अभ्यासाची कास, आव्हानाचे भान, परिस्थितीची जाण, तुमच्या रूपाने लाभले अतिथींचे वरदान. स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. तर आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2586व्या जयंतीनिमित्त बुद्ध पहाट हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. तरी बुद्ध पौर्णिमेला बहारदार संगीतमय मानवंदना देण्यासाठी आपल्या कार्यक्रमाला लाभलेले सुप्रसिद्ध गायक वासुदेवजी दाभेकर, सुप्रसिद्ध गायिका निशाताई थोरात ह्या यवतमाळवरून आलेल्या आहेत आणि त्यांचे सहकारी गजानन काळे असेल, अभि कोल्हे, कृष्णा माटे, प्रदीप मेंढे, अशोक मांडवगडे, सनील कांबळे, संघर्ष मोरे यांनी मंचावर आपले स्थान ऑलरेडी ग्रहण केलेले आहे. तरी सर्वांनी त्यांचे जोरदार टाळ्यात स्वागत करावे. तर माझ्या श्रोतेगणांनो, आपल्याला माहित आहे आज जगात आतंकवाद वेगाने पसरत आहे. मानवी मूल्याचे अवमूल्यन होत आहे. स्त्रियांवर रोजच अत्याचार होत आहे. कुजलेल्या रूढी परंपरा पुन्हा जीवित होत आहे. विहारे पाडून मंदिरे बांधली जात आहेत. राजकारणाच्या नावाने हुकुमशाही वाढीस लागत आहे. नवीन पिढी वेगाने व्यसनाधीनकडे जात आहे. न्याय व्यवस्था रूढी झालेली आहे. जाती व्यवस्था पुन्हा मूळ धरू लागलेली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात अंधश्रद्धा वाढत चाललेली आहे. तर या सर्व बाबींना दूर चालण्यासाठी, माणसाला सुखी समृद्ध जीवन जगण्यासाठी बुद्ध तत्वज्ञानाची नितांत गरज आहे. तर विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धास मी त्रिवार अभिवादन करतो. सन्मान मला तुमच्या संविधानामुळे मिळाला आहे. हा सन्मानही मला तुमच्या संविधानामुळे मिळाला आहे. इतरांना जे नशिबाने मिळालं आहे ते नशीबही मला बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळालं आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो. तर दिवसाची सुरुवात सूर्याच्या तेजस्वी किरणाने होते, तसंच कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने होते. तर दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती, दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती. कल्पनेला आकाश मिळावे, बुद्धीला मिळावी गती, बुद्धीला मिळावी गती. तर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना व संकल्प फाउंडेशनच्या टोटल मेंबर्सना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी सर्वांनी यावे.
चेक हेलो हेलो शास्त्र थोड़ा चेक हेलो हेलो चेक हेलो हेलो चेक थोड़ा शार्प करो चेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. हेलो हेलो चेक हेलो हेलो चेक चेक हेलो हेलो चेक हेलो चेक चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो दीप प्रज्वलनानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम मंचावर उपस्थित संकल्प फाउंडेशनचे सर्व मेंबर करतील अशी मी त्यांना विनंती करते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयमपि संघं शरणं गच्छामि तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयमपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि
शूरामेरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि हा कार्यक्रम ज्यांच्या आर्थिक सहकार्यातून श्रमातून आज येथे घडून येत आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण येथे उपस्थित झालेलो आहोत आणि हा कार्यक्रम प्रथमतः आपल्या समुद्रपूरमध्ये घडून येत आहे असं मला कळलेलं आहे आणि या कार्यक्रमाचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत याचा आम्हाला आनंद आहे. तर इथे असल्या नसल्या घरात बसल्या प्रत्येकाला मी तुमच्यातलाच कोणीतरी अर्थात सनील कांबळे रक्तातला श्वासातला घामातला घासातला हाडातला मासातला आणि नसा नसातला जय भीम करतो. जय भीम. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख गायक म्हणून लाभलेले वासुदेवजी दाभेकर आणि खास करून गायिका म्हणून लाभलेली सुप्रसिद्ध गायिका निशाताई थोरात या दोघांचंही या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आपल्या समुद्रपूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि या दोघांनाही ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. तर मी त्यांना आवर्जून विनंती करतोय की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. सर्वप्रथम आयोजक मंडळी आणि येथील सर्व बुद्धप्रेमी बंधू भगिनींना माझा मानाचा जय भीम. आणि लगेचच आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो. नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा. नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा. नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा. तुम्ही प्रार्थना अंतरी पदावा. नमस्कार घ्यावा अहो देवा. नमस्कार घ्यावा अहो
हरा दुःख भ्रांती तुझी दिव्य शक्ती दिलाया जगा तू दिलाया जगा तुझे कारुण्य सेवा नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा असे दुःख देणे बसे भूत देणे असे दुःख देणे बसे भूत देणे असे दुःख देणे बसे भूत देणे तवा दुनिया मानवा नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा नमस्कार घ्यावा नमो बुद्ध देवा. प्रथम गीत वासुदेव दाभेकरजींनी सादर केलेला, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
आणि मला म्हणायचं आहे की शब्दाकडे लक्ष असू द्या, कारण शब्दानेच तुटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा. शब्दानेच तुटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा. आणि शब्दानेच दिसते आगही पेटलेल्या माणसांची. शब्द नसते तर उडल्या नसते आगीच्या ठिणग्या, आणि वाहिले नसते आसमानचे महापूर. आलं नसतं कोणीच जवळ आणि गेलं नसतं कोणीच दूर. म्हणून शब्दाकडे लक्ष असू द्या, कारण बोलणाऱ्यांना जपून बोलावं म्हणते, कधी कधी शब्दही अर्थ बदलतात. आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा जपून ऐकावं म्हणते, कधी कधी ऐकायलाही भलतच येतात. आणि पाहणाऱ्यांना सुद्धा जपून पाहावं म्हणते, कधी कधी डोळेही धोका देतात. आणि चालणाऱ्यांना सुद्धा जपून चालावं म्हणते, कधी कधी रस्तेही मार्ग बदलतात. म्हणून शब्दाकडे लक्ष असू द्या. दुधाची तहान कधी मी ताकावरती भागवत असतो. दुधाची तहान कधी मी ताकावरती भागवत असतो. आणि शब्दामधून माझ्या परी मी समाजाला जागवत असतो. कारण मला माहित आहे बुद्ध कबीर फुले पेरले की शेवटी बाबासाहेबच उगवत असतो. शेवटी बाबासाहेबच उगवत असतो. शेवटी बाबासाहेबच उगवत असतो. यानंतर निशा घेऊन येत आहे दाराकडे वैली तुझ्या गौतमाची पाऊले. जाहली पहाट ऊट शिंप सडा पाहुले. जाहली पहाट ऊट शिंप सडा पाहुले. दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. कडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. जाहली पहाट ऊट शिंप सडा पाहुले. जाहली पहाट ऊट शिंप सडा पाहुले. कडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. कडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. कडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. शरण गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. रंगली चरिया कर रंगली पूर्व चरिया कर सुरू. आगमनात झाले तुझ्या गुरुची सद्गुरु. आगमनात झाले तुझ्या गुरुची सद्गुरु. चिमण्या पाकराने चालत आहे गीत गायले. कडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. कडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. जाहली पहाट ऊट शिंप सडा पाऊले. जाहली पहाट ऊट शिंप सडा पाऊले. कडे सगपाणी सानी पदा सानी पदा सगपाणी
बुद्धाला करतो मी वंदना
त्यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस देऊन या गीतावरती वासुदेव दाभेकरजींना सन्मानित केलेलं आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. ज्यांनी मला धर्मदान दिलेलं आहे फार आभारी आहे. हॅलो. ढाकरे सर, माननीय श्री प्राध्यापक ढाकरे सर यांचा सुद्धा सहभाग आपल्याला लाभला आहे. तरी त्यांच्या स्वागतासाठी मी चंद्रशेखर पाटील यांना आमंत्रित करते. चंद्रशेखर पाटील. वैशाखी पौर्णिमेचं एक गाणं म्हणायला लाव गं. ओ मॅडम, वैशाखी पौर्णिमेचं नाही झालं. नाही झालं वैशाखी पौर्णिमेचं गाणं म्हणायला लाव. आणि टाळ्यामध्ये थोडा जोर असू द्या. तुमचा उत्साह मान्यवरांना आणखी उत्साहित करेल. यानंतर संघर्ष मोरे गीत घेऊन येत आहे आपल्या समोर. शेर कभी भी बिकता नहीं कुत्तों के बाजार में. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
रमाई महिला मंडळ समुद्रपूर यांच्याकडून या गीतावरती कवालीवरती 300 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. त्याला सन्मानित केलेलं आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्यानंतर धर्मपालजी गेडाम आणि अर्चनाताई गजबिये एकंदरीत यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस याच गाण्यावरती प्राप्त झालेलं आहे. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सुदेश जवादे साहेब यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे या गाण्यावरती. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संघर्ष, तुझा संघर्ष खूप महान आहे आणि खूप गोड आहे. आणि बिकनी वाला टिकता नाही भीम के बाजार में या त्याच्या गीतातून त्यांनी आपल्याला आपल्या मतदानाचं महत्त्व पटवून सांगितलेलं आहे. त्यासाठी सुलोचना पानेकर यांच्याकडून 100 रुपयाचं त्याला बक्षीस मिळालं आहे. सोबतच सुष्मिला ताकसांडे यांनी सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस त्यांना दिलेलं आहे. त्यासाठी जोरदार टाळ्याने त्याचे स्वागत करावे. आणि एकदा संघर्ष मोरे यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या. हेलो, मैं जानता हूँ कि हर आदमी खुददार नहीं होता. मैं जानता हूँ कि हर आदमी खुददार नहीं होता और भूखा पेट रहने से उद्धार नहीं होता. मगर जिसके खून में सच्चा ईमान होता है यारो, जिसके खून में सच्चा ईमान होता है यारो, वो बाबा साहब के साथ कभी गद्दार नहीं होता. आणि यानंतर आपल्यासमोर गाणं घेऊन येत आहे महाराष्ट्राची लाडकी गायिका निशाताई थोरात आणि गीताचे बोल आहे लय बाई आलं माझ्या दुबळ्या पोरात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.